आबलोलीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा रणधुमाळ सुरू आहे. प्रचाराचा झुरळा उडालेला आहे आणि आता आपल्यासोबत आहेत पडवे जिल्हा परिषद गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार तालुका प्रमुख सचिन बाईत आहेत. आपण त्यांनाच विचारूया किती महिने प्रचार सुरू आहे आणि प्रचारामध्ये कोणते मुद्दे त्यांनी महत्त्वाचे घेतलेले आहेत. बाईत साहेब नमस्कार. नमस्कार. मला सांगा, प्रचार सुरू आहे. किती महिने झाले तुम्ही ह्या गटामध्ये प्रचार करताय आणि प्रचारामध्ये मुद्दे तुमचे ठळे कोणते कोणते? जवळपास साधारणपणे 2.5 महिने प्रचारामध्ये एकही दिवस खंड पडलेला नाहीये. प्रचारामध्ये ठळक मुद्दे माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांनी आम्हाला जी विकास कामं गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही भूमिपूजन केलेली आहेत आणि ती कामं जवळपास 90% आजच्या स्थितीत पूर्ण झालेली आहेत. उर्वरित 10% कामं सुद्धा मला वाटतं मतदानापूर्वीच होतील. हा एक आमच्या प्रचारातला मुख्य भाग होता आणि लोकांचा त्यामुळे आम्ही विश्वास संपादन केला. त्याचप्रमाणे लोकांचे जे पाण्याचे प्रश्न होते ते सुद्धा बऱ्यापैकी आमदार साहेबांच्या माध्यमातून सुटलेले आहेत. छोटी मोठी त्यांची आरोग्यविषयक कामं असतील, काही सरकारी दप्तरी त्यांची अडलेली कामं असतील, काही दाखल्याची कामं असतील, काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील. गेल्या 2.5 महिन्यामध्ये या समस्या समजल्यानंतर त्याचं एकदम तातडीने त्याचं आम्ही निराकरण करून त्यांची लोकांची कामं करून दिलेली आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास हा विकासावरतीच तसा आमच्यावरती दोन्ही उमेदवारांवरती आहे. या पडवे जिल्हा परिषदेमध्ये मी स्वतः तालुका प्रमुख जरी असलो तरी मी या पडवे जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आहे आणि माझ्यासोबत रवींद्र आंबेकर पडवे पंचायत समितीचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार हे सर्वांना परिचित आहेत आणि दोन्ही उमेदवार दररोज सर्वांना आबलोलीमध्ये भेटणारे आहेत. भेटणारा उमेदवार असल्यामुळं लोकांमध्ये ती भावना आहे की हा उमेदवार आबलोलीमध्ये निश्चितपणानं कायम भेटू शकतो, उमेदवाराला शोधावं लागणार नाही, ही सुद्धा भावना लोकांमध्ये पोहोचलेली आहे. तुमच्या विरुद्ध ज्यांनी दोन दोन टर्म जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती, 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते, एक माजी उपाध्यक्ष होते. वाटतंय त्यांचं आव्हान तुम्हाला? बिलकुल आव्हान वाटत नाही. या गटाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर स्वर्गीय दिलीप नाना गडदे शिवसेना पक्ष सोडून गेले होते आणि त्यानंतर त्यांची पत्नी स्वतः जिल्हा परिषदसाठी उभी होती. दिलीप नाना हा मातब्बर नेता होता, हे सर्वांना आजही मान्य करावं लागेल. आणि त्यावेळेला सुद्धा पक्षांतर केल्यामुळं त्याच्या पत्नीला सुद्धा लोकांनी नाकारलेलं आहे आणि भल्या भल्याना बाळासाहेबांच्या निष्ठावंत सैनिक जेव्हा बाळासाहेबांना सोडून गेले तेव्हा भल्या भल्याना कोकणाने नाकारलेला आहे. त्याची पुनरावृत्ती याही गटामध्ये दिसेल याची मला खात्री आहे. मागच्याच वेळेला की तुम्ही 2 शिवसेने एकत्र होतात, दोघंही तुम्ही एकच पक्षात काम करत होतात. मात्र काही महिन्यापूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? पत्रकार म्हणून मी तुम्हाला त्याचा अभ्यास करायला सांगेल की प्रवेश करताना आमच्या मूळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले किती लोक गेलेत, मग तुम्हाला त्याचा किती परिणाम होईल ना त्याचा अंदाज निश्चितपणाने येईल. साधारण आता तुम्ही गटामध्ये फिरताय. एकंदरीत मतदारांचा कौल काय आहे, की त्यांच्या मनातली भावना काय आहे सध्या स्थितीमध्ये? कारण आता ही निवडणुकीला सुरुवात झाली. अजून वातावरण तापायचंय. अजून थोडा अवधी बाकी आहे. तर अजून तुम्हाला काय वाटतं, की मतदारांच्या मनामध्ये कसा कौल आहे, की मतदारांच्या मनामध्ये कोणत्या अजून इच्छा आहेत, की कोणत्या विकास कामं बाकी आहेत, की ती तुमच्याकडनं त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील? मतदारांमध्ये 100% कायम विकास हा अपेक्षितच असतो आणि त्यांना खात्री आहे आमच्या रूपानं त्या विकासाची गती वाढेल. तुम्हालाही माहिती आहे गेल्या 3 वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वातच नव्हती. तरी माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली 3 वर्षामध्ये आम्ही विकासाला कुठेही कमी पडलो नाही. ते जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. आमच्या हातानं फोडलेले नारळ, आमदार साहेबांच्या हातानं फोडलेले नारळ, आमचे जिल्हा प्रमुख विक्रांतजी जाधव यांच्या हातानं फोडलेले भूमिपूजनाचे नारळ, त्याच्या कामाची जर पाहणी केली तर 90% कामं संपले, 10% उर्वरित कामं पूर्ण होतील. त्याचबरोबर आमच्या विरोधात असणाऱ्यांनी पण नारळ फोडले. त्या कामांची स्थिती बघा, गावोगावी त्याची आता चर्चा आहे. आमच्या रस्त्याचं काय, आम्ही नारळ फोडला तेवढ्या पुरतं आम्ही बोलतोय.
त्यांच्या नारळाचं उत्तर तेच देतील अशा पद्धतीची आम्ही स्पष्टपणे भूमिका तिथं मांडतोय. पण लोक आमच्या सोबत आहेत आणि मशालीच्या बाबत लोकांचा आणि ठाकरे ब्रँड जो आहे त्याच्यावरती बराच मोठा विश्वास आहे आणि दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद हा जनमानसामध्ये अधिकचा आहे. ह्या गटामध्ये चौरंगी लढत होते. चौरंगी लढतीचा काय तर ठळक लढत होणार आहे, 2 शिवसेनेमध्ये होणार आहे. पण तिथे 4 उमेदवार रिंगणात आहेत. या 4 मध्ये काय फरक जाणवतो का? किंवा मतदानावरती काय परिणाम होऊ शकतो का? चौरंगी लढत पडवळ पंचायत समितीमध्ये होते. मी एवढंच सांगेन, सगळ्यांच्या बेरजेची इतकी मतं रवी आंबेकरना एकट्यानं मिळतील. चौरंगी लढत ही जिल्हा परिषद याच्यामध्ये होते. अपक्ष उमेदवार म्हणून तुकाराम निवातेने पण अर्ज भरलाय. तोही त्यांचा अवैध ठरलेला एकूण ही चौरंगी लढत आहे. माझ्या हिशोबानं ही सरळ लढत होईल. तो विषयच तुम्ही बंद करून टाका. सगळे फॉर्म मागं घेतले जातील. पण ही लढत होणार ती 2 शिवसेनेमध्ये होणार. 2 शिवसेनेमध्ये होणार, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद संपूर्ण कोकणामध्ये काय आहे ते सर्वसामान्य जनतेला माहिती आहे. सर्वसामान्य जनता वाट बघते 5 तारखेची. त्याचं उत्तर 5 तारखेला सर्वसामान्य जनता मशालीला मतदान करून दाखवून देईल याची 100% खात्री आहे. तुम्ही तालुका प्रमुख आहात. जरी तुम्ही एक उमेदवार असलात, तरी पण तुम्हाला अजून 4 जिल्हा परिषद गटाची पण तुमच्यावर जबाबदारी आहे. काय वाटतंय एकूण त्या 4 जिल्हा परिषद गट आणि तुमचा गट साधारण परिस्थिती आता कशी आहे? 4 जिल्हा परिषद गट हे निर्विवाद जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून येतील. एका ठिकाणी आम्हाला थोडीशी मेहनत आहे, पण ती पण आम्ही मेहनत घ्यायला सुरुवात केलेली आहे. माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या परफेक्ट नियोजनामुळं 5वी सीट सुद्धा आमची निघून जाईल. धन्यवाद. हे होते तालुका प्रमुख सचिन बाई. हे पडवे जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. त्याने आपल्याला सांगितलं, की आम्ही विकास कसा केलाय किंवा लोकांची कामं आम्ही कशी केलीत आणि आमच्याकडून जवळ-जवळ 95% कामं पूर्ण झालीत. त्यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण केल्यात. अजूनही उर्वरित कामं आहेत, तीही आमच्याकडनं पूर्ण होतील. कॅमेरामन विनोद चव्हाणसह उमेश शिंदे, आबलोली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.